नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामिया, स्फूर्ती द्यावी गुरु अरविंदा, जेणे तव स्वरूपा सुख वाटे. परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काका, गुरुमाऊली अन्नपूर्णा माता आणि आनंदाश्रम आनंदवाडी हे जे सिद्धक्षेत्र आहे त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व दृश्य अदृश्य सकारात्मक ऊर्जा प्रदान करणाऱ्या देवता, चरणपादुका आणि अदृश्य स्वरूपातील सर्वांचा कल्याण करणारी अशी ही कॉस्मिक एनर्जी, सकारात्मक ऊर्जा, जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव दावीसी दयाधना. भगवंत कसा आहे हो, देव कसा आहे, ईश्वर कसा आहे, परमेश्वर कसा आहे. बाह्य रंगानी बाह्य आकारानी वेगवेगळा जरी असला तरी अंतरंगानी एकरूप असलेला, प्रचंड सामर्थ्य आणि शक्ती असलेला, वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या नावानी वेगवेगळ्या आकाराने निराकार परमेश्वराचं पूजन करणारा जसा मानव आहे की बाह्यरंगाने वेगळा आहे. कोणी म्हणतो आमच्याकडे दाढी ठेवली धर्माचं पालन होतं, कोणी म्हणतो आमच्याकडे केसांना कात्री नाही लावली की धर्माचं पालन होतं. अनंत धर्मामध्ये वेगवेगळ्या रूपाने राहून एकरूपातून सर्वांचं कल्याण करणारा, ज्याला कोणी भगवंत म्हणतो, कोणी देव म्हणतो, कोणी ईश्वर म्हणतो, कारण त्याच्याशिवाय जीवनामध्ये आत्मकल्याणाचा मार्ग मिळत नाही. कारण ज्यावेळी आपण जन्म घेतला तेव्हा आपल्याला देखील नाव नव्हतं. तसं पाहता मनुष्य देखील प्रमाणच द्यायचं झालं तर बाह्यरंगाने फक्त वेगवेगळा आहे, अंतरंगामध्ये प्रत्येकाच्या आतमध्ये लालच रक्त आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये एकच आत्मा आहे आणि म्हणून भगवंतानी त्या आत्म्याची ताकद सांगताना असं सांगितलं की आत्मा कसा आहे, जो दिसत नाहीये. आत्मा आणि मन याची ताकद शक्ती मोजता येत नाही. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका न चैनम क्लेशयंत्यापो. म्हणजे ज्याला क्लेश होत नाही, ज्याला दोष लागत नाही, जो अग्नीनी जळत नाही, जो पाण्याने भिजत नाही, जो कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचं सामर्थ्य विसरत नाही, जो सृष्टीच्या निर्मितीपासून सृष्टीच्या अंतापर्यंत आपली ताकद जागृत ठेवणारा आहे असा आत्मा. आणि म्हणून संतांनी भगवंताचा पत्ता सांगताना एकच सांगितलं, बाबांनो इकडे तिकडे कुठं शोधता, देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. हे प्रमाण आहे. हे भगवंतांच्या विषयीचं राहण्याच्या पत्त्याचं संतांनी सांगितलेलं प्रमाण आहे की भगवंत इकडे तिकडे न शोधता कुठे शोधावा. पण मग या मंदिरांची निर्मिती कशासाठी आहे? कारण प्रवास, आत्म्याकडून परमात्म्याकडे घेऊन जाणारा जो प्रवास आहे त्याला अनुकूल लागणारं जे वातावरण आहे त्याच्यासाठी या मंदिरांची, मठाची, संतांची नियुक्ती त्या एका शक्तीनं केलेली आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की उपासनेला दृढ चालवावे. मग काय उपासना आहे हो? त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकारची उपासना केली जाते.
कुणी सात्विक उपासनेकडे वळतो, कुणी राजसी उपासनेकडे वळतो, कुणी तामसी उपासनेकडे वळतो. कुणी म्हणतो भगवंताला भरपूर दान दिलं, भगवंताला उच्ची वस्त्र प्रदान केली, भगवंताला दागदागिने प्रदान केले की ती त्याची राजसी उपासना. माझा देव हा राजासारखा दिसला पाहिजे आणि म्हणून देवाला वेगवेगळे वस्त्र अलंकार, 14 रत्न, सोनं नाणं, हिरे माणिक आणि रेशमी वस्त्र दिली जातात. कुणी सात्विक उपासना करतं ज्याला मानस पूजेचा आधार, त्याच्याकडं देण्यासाठी काही नाहीये, पण भगवंताचं गुणगान गाण्यासाठी मानस पूजेतून तो भगवंताला इतका मोठा करतो, अभंगातून इतका मोठा करतो की हिरे माणिक सोनं नाणं याला अल्पायुष्य आहे, पण संतांच्या मुखात आलेल्या अभंगाला दीर्घायुष्य आहे. आणि तिसरी उपासना जी आहे ना ती तामसी उपासना आहे. एखाद्या जीवाचा बळी देणं अशा स्वरूपाची जी तामसी उपासना केली जाते त्या उपासनेला तर आयुष्यच नाही. एखाद्याचा जीव घेऊन आपला जीव वाचवणं हे युद्धामध्ये ठीक आहे, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये धर्ममार्गामध्ये त्या जीवितहानीला कुठेही शास्त्राधार नाही. कारण धर्म काय सांगतो, संत काय सांगतात, एकमेका सहाय्य करू अवघे बनू सुपंथ. आपण एकमेकांना सहाय्यक झालं पाहिजे. आपल्या मनामध्ये येणारे जे प्रश्न आहेत की जसं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या देहाच्या आतमध्ये उत्पन्न होणाऱ्या रोगाला देहाच्या आतमध्येच औषध आहे. बाहेरून औषध घ्यायची गरज नाहीये. पण आता हे कोण मान्य करेल का? वय वर्ष 35 असणाऱ्या माणसाला जेवणाच्या अगोदर एक पोटात इंजेक्शन घ्यावं लागतं आणि तोंडाने एक गोळी घ्यावी लागते. हे कशामुळे झालं? मनाचं सामर्थ्य वाढवलं नाही, बुद्धीचं चैतन्य वाढवलं नाही, आत्म्याची शक्ती वाढवली नाही आणि देह वाढवण्यासाठी व्यायाम केला नाही. बरं, कसा तरी तो व्यायामाला तयार झालं तर एखाद्या व्यक्तीने येऊन त्याला सांगावं व्यायाम केल्यामुळे फार मोठा रोग होतो. बरं, मग तो सगळ्यांना सांगतो हे व्यायाम करू नको का? तर व्यायाम केल्यामुळं फार मोठा रोग होतो. शरीर समृद्ध ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचा भोग स्वीकारला पाहिजे याचे काही मानवी जीवनामध्ये प्रमाण आहे. औषध सुद्धा डॉक्टर असं सांगत नाहीत की या पाकिटातल्या सगळ्या गोळ्या एकाच वेळी घ्या, सकाळी अर्धी, दुपारी अर्धी, संध्याकाळी अर्धी. मग सकाळी अर्धी, दुपारी अर्धी, संध्याकाळी अर्धी असं 3 दिवस घेत राहण्यापेक्षा रोग्याने जर विचार केला की एवढा उपद्व्याप करण्यापेक्षा सगळ्याच गोळ्या एका वेळी खाऊ तर काय होईल? हो, काय होईल? तर त्या रोग जाण्याऐवजी त्याला दुसरा रोग जडेल, त्याचा दुष्परिणाम होईल. म्हणजेच काय की प्रत्येक गोष्ट ही प्रमाणातच स्वीकारली पाहिजे आणि अतिप्रमाणात स्वीकारली नाही पाहिजे. म्हणजे कधी नाही म्हणायचं आणि कधी हो म्हणायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि म्हणून संतांनी सांगितलं की तुझी आत्मशक्ती वाढवायची असेल तर तुला ध्यान लावलं पाहिजे. मग ध्यानाचे सुद्धा अनंत प्रकार आहेत. ध्यानाचे अनंत प्रकार आहेत, पण ध्यान लावावं लागतं का? नाही. आता माणसाचं ध्यान लावण्याचं सोपं माध्यम झालेलं आहे.
5.5 इंची 6.5 इंची डिस्प्ले असला हातामध्ये की त्याचं ध्यान लागतं, त्याला कळत नाही की 6-7 तास कुठं गेले. काय बघतो तो? रील्स बघतो. रील्स. रिअल कडे लक्ष देत नाही, रील्स कडे लक्ष देतो. म्हणून संतांनी पण काय माध्यम वापरलं? प्रेमानंद स्वामींनी त्यांचा संदेश देण्यासाठी छोटे छोटे रील्स टाकणं सुरू केलं की तुम्हाला मोबाईलची सवय आहे ना, मग त्यामध्ये सुद्धा बघताना असं बघा की जे तुमची आत्मशक्ती वाढेल. संत तुमचा हट्टही पुरवतात पण तुम्हाला हट्टी होऊ देत नाहीत, त्याच्यातून तुम्हाला चांगल्याच मार्गावरती आणतात. त्यांना संत असं म्हणलेलं. आणि दुसरंच सांगायचं झालं, तुम्ही कसेही वागलात तरी ज्यांच्या सहनशीलतेला अंत नसतो ते तुमचा प्रत्येक प्रकार सहनच करतात आणि तुम्हाला वारंवार स्वीकारतात, त्यांना सुद्धा संत म्हटले. ज्यांच्या सहनशीलतेला अंत नाही. मग मोबाईलमध्ये ध्यान किती सहज लागतं आणि कुठं कुठं लागतं? जसं मोबाईल बघण्याच्या जागेला विशेष स्थानाची गरज नाही, मोबाईलच्या बाबतीत कुठेही ध्यान लागतं माणसाचं, अगदी कुठंही. आता कोणाचं कुठं कुठं लागतं हे काही विशेष सांगण्याची गरज नाही. तर आपण आपल्या दिवसातला काही काळ काहीच न करणं म्हणजे काय? देहानी काही करायचं नाही, मनानी काही विचार करायचा नाही, बुद्धीनी काही अभ्यास करायचा नाही आणि आत्म्याला स्थिर करायचं, याचं नाव आहे ध्यान. आता सामाजिक रूढी परंपरेमध्ये ध्यान या वृत्तीला जो काहीच करत नाही त्याला लोक काय म्हणतात? ते ना आमचं ध्यानच आहे. म्हणजे काहीच न करणं याला ध्यान असं म्हणतात. एक राजे, कारण आध्यात्मिक स्थळाला किती जरी संपत्ती असली तरी सुद्धा मनशांतीचं जे केंद्र असतं त्याला आध्यात्मिक क्षेत्र, आध्यात्मिक स्थळ, आध्यात्मिक केंद्र असं म्हटलं जातं. आणि ही सगळी संतांची निर्मिती असते. निस्पृहतेने, निरपेक्ष भावाने, निस्वार्थपणे, जिथं येण्यासाठी कोणत्याही जाती धर्माचं बंधन नसतं असं स्थळ, जिथं प्रत्येक मानवाला येऊन आत्मकल्याण करून घेण्याचा अधिकार आहे. आणि असाच अधिकार परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काकांनी 1971 साली संकल्प केला आणि या क्षेत्राची निर्मिती केली की ज्याच्या क्षेत्राला त्यांनी कुठलंही मंदिर असं म्हटलं नाही, तर त्याला नाव दिलं आनंदाश्रम, आनंदवाडी. मायबापांनो, हे कल्पवृक्ष असा प्रगट होत गेला की या कल्पवृक्षाखाली येणाऱ्या कोणत्याही जाती धर्माच्या, कोणत्याही वृत्तीच्या, पण ज्याच्या मनामध्ये न्यायिक, लोककल्याणकारी आणि स्वकल्याणकारी संकल्प आहे आणि अशा भावनेनं जो शरण आलेला आहे त्याच्यासाठी परमपूज्य अरुण काकांनी अभिवचन दिलं की जो मजसी अनन्य शरण त्याचे घरी असे जाणं, माझे निवासस्थान सदा तेथे. अनन्य शरण आला की तुमचं कल्याण होणारच, त्यात तीळ मात्रही शंका नाही. हे परमपूज्य अरुण काकांचं अभिवचन आहे. मग तो कधीही आला, केव्हाही आला, म्हणजे अरुण काका सदेह रूपात आहे तोपर्यंत चाला तर कल्याण होईल का? नाही होईल. कारण अरुण काका हे देहापुरते मर्यादित नसून अरुण काका हे विचारांनी विस्तारलेले आहेत. अरुण काका हे प्रेमाने भारावलेले आहेत. अरुण काका हे आनंदाने समृद्ध आहेत. अरुण काका काय सुरुवातीला सांगितलं ना, जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. दाविसी अरुण काकांकडे कुठलं धन आहे? दयाधन, प्रेम, दया, क्षमा, शांती, वात्सल्य. अरुण काकांचं वात्सल्य हे मातृवात्सल्य, पितृवात्सल्य आहे, गुरुवात्सल्य आहे, संत वात्सल्य आहे, सद्गुरु वात्सल्य. आणि अशा अरुण काकांच्या निर्मिलेल्या कल्पवृक्षाखाली येण्यासाठी 2 तिथींची व्यवस्था केलेली आहे. त्यातली एक तिथी
आज आहे काय? पौर्णिमा. आणि दुसरी तिथी 15 दिवसांनी येते, ती अमावस्या. अमावस्या आणि पौर्णिमेसाठी आनंदाश्रमी परिमार्जन यज्ञाची व्यवस्था केली. अष्टसिद्धी यज्ञकुंडाची निर्मिती केली. अष्टसिद्धी यंत्राची व्यवस्था केली. आणि आतल्या सुरुवातीला सांगितलेल्या चैतन्य रूपी अशा सात्विक उपासनेसाठी प्रत्येकाला रंगरूपाचं बंधन नाही. आणि गुरुदेव इतके ताकदीचे की त्यांनी वस्त्राचंही बंधन दिलेलं नाही. जसं आहेस तसा ये. लोक विचारतात का हो, पट्टा काढू का, वॉलेट काढू का? पण मन शुद्ध असलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रपंचात सिद्धी हव्या असतील आणि परमार्थात सामर्थ्य पाहिजे असेल तर एक गोष्ट करा, मनाची प्रसन्नता, मनाचं सोहळं, बुद्धीचा निस्वार्थ भाव, निरपेक्षता, निस्पृहता आणि आत्म्याची शक्ती वाढवून भरकटणाऱ्या मनाला काय करायचं? काय करायचं? मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मनाची प्रसन्नता कशामुळे येईल? मग कुणी सांगितलं नामस्मरणामुळे येईल, कुणी सांगितलं कर्मकांडामुळे येईल, कुणी सांगितलं पूजा अर्चेमुळे येईल. पण कुणीही असं सांगितलं नाही की वाममार्गामुळे प्रसन्नता येईल. काय सांगितलं? सन्मार्गामुळेच प्रसन्नता येईल. मग त्याच्यासाठी काय केलं? एक गणवेश नियुक्त केला. आपल्या कल्याणापेक्षा जो दुसऱ्याचा कल्याणाचा विचार करतो आणि त्यासाठी जो व्यवस्था करतो त्याला संत, सद्गुरू, गुरु, ईश्वर, परमेश्वर असं म्हटलं. तेव्हा आज होळी पौर्णिमेचा दिवस आहे. पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसने मिलाया वैसा. तर या अनंत रंगा आपल्याला काय शिकवतात? तर एका रंगामध्ये न अडकता रंगाची सुंदरता, रंगाची संस्कृती आणि रंगामधून जो कलाकार एक चित्र निर्माण करतो. आता रंग सुद्धा लोक वाटून घ्यायला लागले. पण आपण कुठल्याही रंगाचा द्वेष न करता सर्व रंगाला अंगभूत करून एक रंग बनवायचा. आणि त्या एका रंगाचं नाव काय आहे? पांडुरंग. जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे.
विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। तेव्हा संस्कार, संस्कृती आणि संस्कृत, सत्संग, संसार आणि समृद्धी अशा अनंत रूपाने आपला हा मनुष्य जन्म आजच्या या होळी पौर्णिमेच्या निमित्ताने या आनंद मार्गावरती अविरतपणे प्रवास करण्याचा संकल्प घेऊया। जो जो जयाचा घेतला सद्गुण, तयासी तू गुरु जाण। आपण व्यक्तीमध्ये न अडकता त्याच्याकडच्या सद्गुणांचा साठा आपल्याकडनं करणं हे साधकाचं आयुष्य आहे। आज 11:30 वाजता पौर्णिमा सुरू झाली आणि उद्या माध्यान्हापर्यंत पौर्णिमा आहे। त्यामुळं आज आणि उद्या दोनही दिवस परिमार्जन यज्ञ सोहळा, पण आज बृहत काळ पौर्णिमा असल्या कारणाने आज पालखी परिक्रमा आपला जो आनंदाश्रमचा पारंपरिक उत्सव आहे आणि दिनदर्शिकेमध्ये उद्याची पौर्णिमा दिल्यामुळे उद्या देखील पौर्णिमेचा उत्सव होईल। पण आज आपल्या आनंदाश्रम मधल्या अग्नी आवाहन, अग्निपूजन आणि आता यानंतर सद्गुरूंची माध्यान्ह महाआरती होईल आणि मग माधुकरी महाप्रसाद, ज्यांना परिमार्जन करायचे ते परिमार्जन करू शकतात। पण एक लक्षात ठेवा की हा गुरुदेवांनी दिलेला मार्ग हा आत्मकल्याणाचा मार्ग आहे, आनंदाचा मार्ग आहे। त्यामुळं ज्या ज्यावेळी आपल्याला मिळेल त्या त्यावेळी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन, कारण तिसऱ्या दिवसाचं फार महत्व आहे। अमावस्या पौर्णिमा ह्या दोन तिथी आपल्या आत्मकल्याणासाठी आणि लोककल्याणासाठी आनंदाश्रम सेवा समर्पण दिवस प्रत्येक महिन्याच्या 11 तारखेला आपण साजरा करतो। कोणी धन धान्य, नामस्मरण, स्तोत्र पठण समर्पण करण्याची भावना असते। याच समर्पण भावनेतून भारतामध्ये एक संघटना इतकी समृद्ध, कारण एकच मार्ग कायम ठेवला। माणूस जेव्हा बदलतो मार्ग सारखे सारखे, त्यावेळी माणसाच्या मनामध्ये स्थित्यंतर येतात। पण भारतभूमी हीच सेवेचं ठिकाण, ध्वज हीच देवता आणि रोजची प्रार्थना एकच। आणि सेवा आणि समर्पण जे संघटनेत असतात, जे आनंदाश्रम परिवारामध्ये आहेत, त्यांनीच सेवा आणि समर्पण या दोन रथाच्या चाकाचा नित्य विचार करून त्या दृष्टीने कृती करणं, सेवा आणि समर्पण हे फार महत्वाचं आहे। आणि अशाच भावनेतून या आनंद मार्गाचा विस्तार होणार आहे। जे भगवंत आपल्याला देतो तो, जसं शेतकरी 10 पोती धान्य झाल्यानंतर सुद्धा त्यातलं एक तरी पोतं पुढच्या वर्षीसाठी ठेवतो। कशासाठी? कारण परत त्या भूमीची ओटी भरायची, पेरणी करायची। म्हणजे आपण भगवंताच्या चरणी सेवा आणि समर्पण दिलं की भगवंत आपल्याला जसं भूमी माता एका दाण्याचं एक कणीस देते, म्हणजे एका दाण्याचे 1000 दाणे देते, तसं भगवंताच्या चरणी सुद्धा आपण सेवा समर्पण केलं तरी आपल्याला सहस्त्रपटीने प्राप्त होतं। म्हणजे आनंदाश्रम परिवारातल्या प्रत्येक महिन्याचे 3 दिवस लक्षात ठेवायचे। आपल्या स्वतःच्या समस्या निवारणासाठी अमावस्या पौर्णिमा आणि विश्व कल्याणासाठी दरमहा आनंदाश्रम सेवा समर्पण दिवस प्रत्येक महिन्याची 11 तारीख, कारण एकादश स्थान ब्रह्मांड दिशाचं आहे। आपल्याला आज सत्संगाच्या साठी म्हणून आणि पुढच्या वेळेच्या मर्यादा राखून